भगवान शंकराचा आशीर्वाद आणि आईवडिलांची तपश्चर्या याचं खूप चांगलं फळ आम्हाला मिळालं. ते असं म्हणतात ना, की भगवान शंकराचा जर आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना, तर मग कशालाच घाबरायचं कारण नाही. कारण त्यांच्या नावाचा नुसता जप जरी केला, तरी एक वेगळी शक्ती, एक वेगळं चैतन्य अंगात संचारतं. पण मग त्यांच्या नशिबी असं काय यावं? तेही भगवान शंकराचे लाडके भक्त होते ना, मग त्यांच्यासोबत असं का घडावं? त्या माणसांच्या स्वार्थापायी माझ्या आई-वडिलांचा जीव गेला. भगवान शंकरा, माझे सर्वस्व, माझे आई-वडील आता या जगात नाहीत. कोणाचं कोणाचं पुण्य कमी पडलं? माझं की माझ्या आई-वडिलांचं? पण आता पण आता नाही. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, ते म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूचा सूड घेणं. ती माणसं जिथे कुठे असतील ना, तिथून मी त्यांना शोधून काढेन. आता माझ्या भक्तीची नाही, तुझ्या शक्तीची परीक्षा आहे. मला योग्य मार्ग दाखव भगवान शंकरा, मला योग्य मार्ग दाखव. आता यापुढे फक्त माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, ते म्हणजे माझ्या आईवडिलांच्या मृत्यूचा सूड घेणं.